नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। सेवानिवृत्तीनंतर मिळणार हे अशा प्रकारचे लाभ। सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यास मिळते या प्रमाणात सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम जाणून घ्या सूत्र व पात्रता। तर हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, तसा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। नंतर काही शंका असतील तर कमेंट्स करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येते। सेवानिवृत्ती उपदान कोणत्या कर्मचाऱ्यास प्राप्त होतं व कोणत्या प्रमाणात मिळतं याबाबत सविस्तर माहिती पाहूया। अर्थ व पात्रता। राज्य कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त झाल्याबरोबर एक रकमी जी उपदानाची रक्कम मिळते त्याला सेवानिवृत्ती उपदान असे म्हणतात। सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम हा देखील सेवानिवृत्तीचाच भाग समजला जातो। ज्यांची सेवा किमान 5 वर्षे झाली आहे अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यात येते। कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या अहर्ताकारी सेवेच्या प्रत्येक 6माही कालावधीकरिता वेतनाच्या 1/4 रक्कम ही सेवानिवृत्ती उपदान म्हणून दिली जाते, परंतु ही मर्यादा अंतिम वेतनाच्या 16.5 महिन्याचे वेतन अशी ठेवण्यात येते। तर सुधारित वेतन विभागाच्या दिनांक 16 जानेवारी 2016 नुसार ही कमाल मर्यादा 14 लाखापर्यंत दिली जाईल। म्हणजे सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मर्यादा ही 14 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठीचे अंतिम सूत्र आहे अंतिम वेतनला भागिले 4 गुणिले पूर्ण अर्धा 6माही कालावधी एकूण सेवा वर्ष गुणिले 2। कर्मचारी परत एकदा बघा, सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठीचे अंतिम सूत्र आहे अंतिम वेतन भागिले 4 गुणिले पूर्ण अर्ध 6माही कालावधी एकूण सेवा वर्षे गुणिले 2। कर्मचारी सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्या सेवा कालावधीनुसार मृत्यू उपदान देण्यात येतो। जर सेवा काळ 1 वर्षापर्यंत असल्यास उपदानाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या 2 पट येते। तर सेवा कालावधी हा 1 ते 5 वर्षापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या 6 पट उपदानाची रक्कम अदा करण्यात येते। तर सेवा कालावधी 5 वर्षे ते 11 वर्षापर्यंत असल्यास उपदानाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या 12 पट असते। तर सेवा कालावधी 11 वर्षापेक्षा अधिक व 20 वर्षापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या 20 पट उपदानाची रक्कम मिळेल। तर सेवा कालावधी 20 वर्षापेक्षा अधिक असल्यास अंतिम वेतनाच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6माहीकरिता 50% मात्र 33 महिन्याचे वेतन अथवा 14 लाख रुपयापर्यंतच्या उपदानाची रक्कम मिळू शकते। अर्थातच बंधूंनो, सेवा उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपये मॅक्झिमम मिळेल तुम्हाला किंवा 33 महिने। तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांकरिता महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आणि मित्रो, एकदा कॅल्क्युलेट करून बघा की निवृत्तीनंतर तुम्हाला किती उपदान मिळू शकेल ते। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।